विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व कळावे, त्याचबरोबर त्यांना व्यवहार ज्ञान कळावे। शेतामध्ये जे धान्य पिकवतात, तृणधान्य असेल, कडधान्य असेल, त्याचबरोबर वेगवेगळी पिकं या ठिकाणी घेतली जातात। वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे कोकम असतील किंवा पिठी असेल किंवा तांदळाचं पीठ असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू या बाजारात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालक, ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांचा एक वेगळा उत्साह या आठवडी गावठी बाजारामध्ये पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण कोकणासारख्या समृद्ध भागामध्ये राहतो, जिथे सगळ्या गोष्टी ह्या नैसर्गिकरित्या आढळतात आणि या वस्तू विद्यार्थ्यांना आपल्या बाजारपेठेमध्ये कशा विकल्या पाहिजेत याचं ज्ञान मिळावं, यासाठी या गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे। बोल अरे बोल। सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भरपूर शुभेच्छा। हां, कट्टा पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्काउट गाईडचा खरी कमाई आणि आनंददायी शनिवार या उपक्रमाचं औचित्य साधून आठवडी बाजाराची एक संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली आणि उत्कृष्टपणे त्याला या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि अशा या उपक्रमांना आमच्या संस्थेचा आणि आमच्या ग्रामस्थांचा नेहमीच सहकार्य आणि शुभेच्छा राहतील। धन्यवाद। गावठी बाजार हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी जे काही पदार्थ तयार झाले किंवा शेताचे काही पिकले ते पदार्थ घेऊन आलेले आहेत आणि हा खूप चांगला असा प्रतिसाद या गावठी बाजाराला मिळाला आहे। या बाजाराच्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा लाभावी, त्याचप्रमाणे आणि आपला पुढचा रोजगार आपण कशा प्रकारे निर्माण करावा याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं आणि हा अतिशय यशस्वी असा उपक्रम झालेला आहे। आभार मानते। बर्थडे सर येथे आठवडी बाजार आणि स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाई उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण होणं, त्याचबरोबर व्यवहार ज्ञान त्यांना शिकणं हे खूप आवश्यक आहे, आजच्या काळाची गरज आहे आणि याकरिता हा उपक्रम जो आहे तो मुलांना खूप प्रोत्साहन देणार आहे आणि असे विविध उपक्रम ही शाळा आयोजित करत असते, परंतु हा उपक्रम एक अनोखा आहे याने बऱ्याच आपल्या जिल्ह्यातील शाळांनी एक आदर्श घेण्यासारखा एक उपक्रम आहे। यांच्या शाळेच्या उपक्रमाला, या संस्थेला, त्याचबरोबर शिक्षकांना सर्वांना मी आमच्या स्काउट गाईड
हां ते गावठी बाजाराचे आयोजन केले आहे, आम्हाला संधी मिळालेली आहे. फार उपकार केले, आम्हाला भाजीपाला आवडतो, आम्हाला हे चांगलं. तर आज इथे येऊन खूप आनंद होतोय की आनंदमय शनिवार या संकल्पनेचा तुम्ही मुलांना आता गावठी आठवडी बाजार भरल्यासारखा आहे. ते मुलांना तुम्ही एक व्यावहारिक ज्ञानाचा जो काय कल्पना मांडली ती अतिशय सुरेख आणि सुंदरच आहे. आम्ही संपूर्ण हे स्टॉलला दर्शन दिल्यानंतर असं लक्षात आलं की मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत आणि मुलांमध्ये एक वेगळा उत्साह आणि एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलेला आहे. याचं आम्ही उदाहरण पण घेतलं. आम्ही एका मुलाजवळ 20 रुपयाची वस्तू घेतली आणि तिच्याकडे 10 रुपये दिले. तिने त्वरित आम्हाला चेक केलं की सर तुम्ही 20 रुपयाची वस्तू घेतली आणि 10 रुपये दिलेत आम्हाला. आणि हे बघून खरोखरच बरं वाटलं की हा कॉन्फिडन्स, ही जिद्द किंवा ही चिकाटी फार महत्त्वाची आहे. आणि खरोखरच मला वाटतं सिंधुदुर्गात हा पहिलाच प्रयोग असेल आणि यासाठी तुम्हा सर्व शिक्षकांना, तुमच्या सर्व या विद्या शाळा व्यवस्थापन समितीला आणि पालकांना मनापासून धन्यवाद. वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी हा जो गावठी बाजार भरवला आहे त्याच्यामध्ये बरेचसे जे पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत. या सर्व मुलांना आणि मुलींना माझ्यातर्फे शुभेच्छा. त्यांना आजपासून व्यवहार समजू दे आणि बाजारात सुद्धा करण्याची हे होऊ दे. धन्यवाद. आवळे 30 रुपये आहे. बोला बोला ना, अरे बोला. टोपल्या घ्या. नमस्कार. आनंददायी शनिवार अंतर्गत आमच्या वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक यांनी हा जो आठवडी बाजार हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल खरोखरच खूप मस्त वाटलं. आम्हाला सुद्धा आमच्या वेळेस जर शाळेला असं जर असलं असतं तर आम्ही सुद्धा आता सुद्धा आम्ही शाळेत यावं पण वाटतंय. शिवाय एक विद्यार्थी हे आमच्या इथले ग्रामीण भागातले आणि शेतकरी कुटुंबातले असतात आणि या विद्यार्थ्यांना आपले आईवडील कष्ट करून शिकवतात आणि या कष्ट करून शिकवण्याचं काय महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना कळेल. कारण ते विद्यार्थी आम्ही बघतोय व्यवस्थापैकी खरेदी विक्री देवाणघेवाणीचा व्यवहार पण त्यांना समजेल आणि ह्याच्यातून त्यांच्या नक्कीच पुढच्या ह्याला चांगलं वळण मिळेल. शुभेच्छा या कार्यक्रमाला. धन्यवाद. या
आज वराडकर हायस्कूल कट्टा एक आनंददायी शनिवार या निमित्त गावठी बाजार मुलांनी भरवलेला आहे. खूपच एक आनंददायी वातावरण आपल्या शाळेमध्ये आहे आणि प्रत्येक मुलाच्या जर चेहऱ्यावर तुम्ही पाहाल तर एक वेगळा आनंद त्यांना पाहायला मिळतो. ते आपले आईबाबाचे रुपये घरी कमवून आणतात, ते कसं आणतात, एक एक रुपये कमवण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं, त्यासाठी किती बार्गेनिंग करावी लागते, हे प्रत्यक्ष अनुभव मुलं घेत आहेत. तर एक स्पॉन्टेनियसली त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो कुणीही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला कैद करता येणार नाही. आणि यातून जे त्यांना शिक्षण मिळणार आहे ते खूप मोलाचं आहे. मला एक या ठिकाणी प्रसंगी एक शेर आठवतो, कुणीतरी कवीने लिहिलेला आहे, तमाम उम्र चलना है, जिंदगी की तस्वीर को कई रंगों में ढलना है. जीवनामध्ये बालपण आहे, तरुणपण आहे, त्याच्यानं वयोवृद्ध अवस्था येणार आहे. तर या पूर्ण अवस्थेमध्ये जात असताना आपण तर प्रत्येक भागाचा कलर, रंग तो आपल्या जीवनाला लागला पाहिजे, तरच आपलं जे पोटे चित्र तयार होणार आहे ते खूप सुंदर असं चित्र असणार आहे. तर या शाळेनं आयोजित केला हा कार्यक्रम, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल संयोजकाचे खूप खूप आभार. धन्यवाद.